जय महाराष्ट्र मंडळी, मी सुशांत तांबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता ऑफिसमधनं घरी चाललोय। तुम्ही बोलाल फॉर्मलमध्ये कसं काय? आता ऑफिसमधनं सुटायची वेळ झाली आहे। आता आपण घरी जात आहोत आणि जाता जाता मी तुम्हाला सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे दर्शन घडवतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण बदलापूर वेस्टचे गणपती कव्हर करूया आणि 2-3 दिवसांमध्ये ईस्टचे व्हिडिओ पण येईल, ती पण नक्की बघा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप छान छान गणपती बाप्पा आहेत बदलापूरमध्ये। तर चला आपण जास्त वेळ न घेऊया आणि तुम्हाला मी गणपती मंडळ दाखवतो। मित्रांनो, सध्या बेलवलीमध्ये आहोत आणि बेलवलीचा राजा बघूया। प्रतिबिंब मित्र मंडळ बदलापूरचा दगडूशेठ, चला बघूया जाऊन। खूपच सुंदर आणि हुबेहूब दगडूशेठची मूर्ती आहे। खूपच छान बनवलेली आहे। शनीनगरचा राजा, खूपच सुंदर आणि देखणी मूर्ती। मित्रांनो, हे पण शनीनगर मधलं मंडळ आहे, चला बघूया जाऊन। मित्रांनो, बदलापूरचा मोरेश्वर बघूया आता। खूपच सुंदर देखावा केलेला आहे या ठिकाणी। प्राचीन काळातलं मंदिर दाखवलेलं आहे आणि तुम्ही देव कार्तिक यांच्या रूपातील हे सर्व देखावा तुम्ही बघू शकता आणि खूपच सुंदर मूर्ती आहे बदलापूरचा मोरेश्वरची।
मित्रांनो, रेल्वे गेटचा राजा फाटकाच्या इकडचा. श्री कॉम्प्लेक्सचा राजा बेलवली येथील बघूया आता जाऊन. खूपच सुरेख आणि देखणी मूर्ती आहे श्री कॉम्प्लेक्सच्या राजाची. तुम्ही बघू शकता, धोतरही नेसवलेला आहे आणि खूप छान मूर्ती आहे. मित्रांनो, दत्त चौकातला गणपती बघूया. साई सिद्धी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. खूपच छान मूर्ती असते. पाहण्यासाठी आता आईची झालीये मम्मा आणि बाबांचा झालाय डॅड. दोघंही नोकरीसाठी घराबाहेर. त्यामुळे आजी आजोबांची जागा घेतलीये मोबाईलने आणि संस्कारांची जबाबदारी स्वीकारलीये वेगवेगळ्या चॅनेल्सनी. पण यांच्याकडून कोणते संस्कार होत आहेत हे कधी पाहिलंय आपण? 14 ते 18 हे पौगंडावस्थेतील वय, म्हणजे मित्रांच्या संगतीतील मुलांची पावलं भलत्या दिशेला भरकटण्याचं नाजूक वळण. आणि या वळणावरच पालकांनी दीपस्तंभासारखं उभं राहायला हवं. कारण इथेच आपल्या आयुष्यात येतं कॉलेजचं मुलायम जीवन. याच काळात पालकांनी केलेले आधीचे संस्कार त्यांच्या कामी येतात. या ज्ञानमय संस्कारांची कवचकुंडलं जर आधीच मुलास दिली तर? आपली आताची लाडकी मुलं पालकांकडून पुरेसं लक्ष पुरवलं जात नसल्याने मोबाईल गेमचा नाद, मौज मजा आणि वाईट संगतीमुळे करत असलेली व्यसनं यामुळे बेधुंद झाली आहेत. तसंच पालकांनी आमची स्पेस आम्हाला द्यायलाच हवी असं हक्काने म्हणू लागलेत. तर प्रामाणिक मुलं परीक्षेच्या बाजारात अपयशी ठरल्याने घाबरून किंवा गोंधळून गेल्याने आत्महत्या देखील करतायत. मित्रांनो, बदलापूर हे ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक असं देशभरात नाव लौकिक मिळवलेलं शहर. परंतु एका विकृत तरुणाने केलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे बदलापूर शहराचे नाव वेगळ्याच कारणासाठी देशभर खूप प्रसिद्ध झालेले आहे. मित्रांनो, आज मुलींना संस्कारक्षम नव्हे तर केलं जाते फक्त स्पर्धक. स्पर्धेच्या या युगात जे काम मिळाले ते प्रामाणिकपणे करायला नको? माता जिजाईने केलेल्या संस्कारांमुळे आपल्याला मिळालं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, त्या माऊलीने जाणलं, जी माणसं प्रयत्नवादी असतात त्यांना ईश्वरी सहाय्य नक्की मिळतंच. आपल्या संतांनीही संस्काराची सोपी पाऊलवाट आधीच केली आहे. फक्त तिचं रूपांतर नव्या युगाच्या गरजांना अनुसरून विस्तीर्ण केलं पाहिजे, एवढंच. मंडळी, आज प्रेमाबद्दल खूप बोललं जातं, पण बोलण्यात प्रेम असतं का? पालक आणि मुलं दिवसातून किती वेळा एकत्र असतात? मुलांच्या योग्य वयात त्याला किंवा तिला आजूबाजूच्या परिस्थितीची, जबाबदारीची जाणीव करून देण्याचे संस्कार त्यांच्यावर वेध झाले तर? मुलांना लालूच दाखवून अभ्यासाला बसवणं कितपत योग्य आहे? गरिबीतही स्वत्व मुलं म्हणजे या देशाचे भावी नागरिक.
या देशाचा सारा भार उद्या त्यांच्याच खांद्यावर असणार आणि या देशाला विकासाकडे नेताना हा असला संस्कारहीन आणि दुबळा खांदा चालेल का? मुलांनीही या सजावटीकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता त्यातल्या निदान काही गोष्टी तरी प्रत्यक्षात आचरणात आणल्या तरी सुद्धा माननीय लोकमान्य टिळकांनी ज्या जनजागृती आणि समाज प्रबोधनाच्या उदात्त भावनेने सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली तो उद्देश साध्य होईल यात शंकाच नाही. सुसंस्कारांची सुरुवात जर परिवारातून झाली तर आपलं कुटुंबच नव्हे तर आपला देशही संस्कारक्षम होईल यात शंकाच नाही. चला तर आता हेच सूत्र आत्मसात करूया. खरंच खूप छान देखावा, एकदा येऊन नक्की बघा दत्त चौकात. मित्रांनो, बदलापूरचा चिंतामणी बस स्टॉपच्या इथे बसलेला आहे आपला बदलापूर वेस्टचा बस स्टॉप. चला जाऊन पाहूया. मित्रांनो, खूप सुंदर मूर्ती आहे श्रींची. मित्रांनो, सर्वोदय नगरमध्ये आलेलो आहोत, सर्वोदय नगरचा राजा बघण्यासाठी. चला जाऊया आत. मित्रांनो, आता हेंद्रेपाड्यामध्ये आहोत. हेंद्रेपाड्याचा महाराजा बघूया आपण जाऊन. रावणाचा वध करणारी अशी श्रीरामांच्या अवतारातली ही मूर्ती आहे हेंद्रेपाड्याच्या महाराजाची. खूपच सुंदर देखावा केलेला आहे या ठिकाणी. बॅरेज रोडचा महाराजा.
मित्रांनो आता पाहणार आहोत आपण बॅरेज रोडचा राजा. खूपच सुंदर मूर्ती असते. चला आतमध्ये जाऊन बघूया.